नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कटोरी ब्लाऊजवरून मापे घेऊन प्रिन्सेस कट ब्लाऊजची पेपर कटिंग कशी कट करायची ते बघणार आहोत आणि मी ते आज तुम्हाला कटोरी ब्लाऊजवरून अगदी परफेक्ट अशी मापे घेऊन दाखवणार आहे आणि आपण जे तयार ब्लाऊजवरून मापे घेतो त्यात किती इंच कुठे वाढवायचं तेही सांगणार आहे मी। मला बऱ्याच जणांच्या पेपर पॅटर्नसाठी कमेंट आलेल्या होत्या। जर तुम्हाला माझे पेपर पॅटर्न हवे असतील तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता। तर चला कटोरी ब्लाऊजच्या मापांवरून प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं कट करायचं ते बघूयात। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। इथे मी माप घेण्यासाठी कटोरी ब्लाऊज घेतलेला आहे। आता आपण कटोरी ब्लाऊजवरून मापे घेणार आहोत। मी तुम्हाला ब्लाऊजही दाखवते, बघू शकता मी ते कटोरी ब्लाऊज घेतलेला आहे माप घेण्यासाठी। आता आपण ह्याच कटोरी ब्लाऊजच्या मापांवरून प्रिन्सेस कटचं पेपर कटिंग करणार आहोत आणि आज मी तुम्हाला प्रिन्सेस कटचं पेपर कटिंगमध्ये डिटेल अशी माप सांगणार आहे। सर्वात आधी आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे। उंची मोजताना आपल्याला नेहमी पाठीमागच्या भागावरून उंची मोजून घ्यायची आहे। इथे आपण टेप घेतलेला आहे। आपलं जे शोल्डरची फिटिंग असते म्हणजे आपण जे शोल्डर जॉईंट करतो तिथून आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि कमरेच्या लास्ट टिप पर्यंत आपण मोजून घेणार आहोत। इथे आपण शोल्डरच्या जॉईंट वरती टेप ठेवलेला आहे। या पद्धतीने आपल्याला तयार ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची असते। इथे माझं जे तयार ब्लाऊज आहे त्याची उंची आहे 14 इंच। जे आपण कटोरीचं इथं ब्लाऊज घेतलेलं आहे त्याची तयार ब्लाऊजची उंची आहे 14 इंच। त्यात आपल्याला 1 इंच हे वाढवून घ्यायचं असतं। तुम्ही उंचीमध्ये कमी किंवा जास्त करून घेऊ शकतात किंवा तुमच्या ब्लाऊजवरून जी उंची मोजून घेत आहात तुम्ही त्यात आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं असतं। इथे आपण 36 साईजचं कटोरी ब्लाऊजवरून मापे घेऊन प्रिन्सेस कट ब्लाऊजची पेपर कटिंग कशी कट करायची ते बघणार आहोत। तर आपलं जे कटोरीचं ब्लाऊजचं माप आहे उंचीचं ते 14 इंच आहे। त्यात आपण 1 इंच हे ॲड करणार आहोत। 1 इंच आपल्याला हे शिलाई मार्जिनसाठी ॲड करायला लागतं, म्हणून आपण जी उंची घेणार आहोत ती 15 इंच घेणार आहोत। आता आपण साईज मोजून घेऊयात। साईजला छातीही म्हणली जाते आणि घडीही म्हणली जाते। तुम्ही जर अंगावरून माप घेत असाल तर त्याला छाती म्हणली जाते आणि तुम्ही ब्लाऊजवरून जर माप घेत असाल तर त्याला घडी म्हणली जाते। घडी आपल्याला नेहमी हुकच्या साईडने मोजून घ्यायची असते, हुकच्या साईडने तर काखेपर्यंत मोजून घ्यायची असते। बरेच जण सरळ ब्लाऊजवरून मापे घेतात, पण मी नेहमी उलट्या ब्लाऊजवरूनच माप घेऊन दाखवते। म्हणजे आता आपण ब्लाऊज उलटं करून घेणार आहोत। या पद्धतीने माप घेतल्यामुळे आपली जी फिटिंग आहे ती आपली व्यवस्थित लक्षात येते, आपल्याला व्यवस्थित मोजून घेता येतं, म्हणून मी नेहमी या पद्धतीने मोजून दाखवते। नवीन शिकणाऱ्यांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे। हुकच्या साईडने आपल्याला नेहमी साईज मोजून घ्यायची असते। इथे आपली जी टिप पर्यंत साईज येत आहे ती 9 इंचाची आहे, बघू शकता तुम्ही। जी आपली फिटिंगची टिप आहे ती 9 इंचावरती आलेली आहे। आपल्याला नेहमी साईज मोजताना या पद्धतीने मोजायचं असतं। हुकच्या साईडने तर जी आपली फिटिंगची टिप असते तिथपर्यंत आपण साईज मोजून घेत असतो। ही आहे आपली 36 साईजची साईज, 9 इंच आलेली आहे। आणि तुम्ही जर अंगावरून माप घेतलं आणि तुमची साईज जर 36 इंच असेल तर आपल्याला त्याचा 4था भाग करायचा आहे, तोही मी तुम्हाला करून दाखवणार आहे। आधी आपण साईज लिहून घेऊयात। साईजही म्हणली जाते आणि अंगावरून जर तुम्ही माप घेतलं तर त्याला छाती म्हणली जाते आणि तुम्ही ब्लाऊजवरून जर माप घेतलं तर त्याला घडी म्हणली जाते। इथे आपली जी घडी आहे ती 9 इंचाची आहे। त्यात आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवतो। ते शिलाई मार्जिनही मी तुम्हाला दाखवणार आहे। म्हणजेच आपली पूर्ण जी घडी आहे ती 10.5 इंचाची येते। पण कन्फ्यूज होण्याची गरज नाही, आपण आधी 9 इंच मोजून घेतो आणि प्लस आपल्याला त्यात 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे। आपली ही परफेक्ट जी घडी आहे ती 9 इंचाची आहे आणि ह्या जी टिपा घेतल्या आहेत आपण हे 1.5 इंच मी वाढवून घेतलेलं असतं। इथे हे 2 इंच येणार आहे, कारण मी याची शिलाई मार्जिन 2 इंच घेतलेली होती, पण शक्यतो आपल्याला 1.5 इंच घ्यायची आहे कारण आपला बराच कापड वाया जातो। जर आपण हे एक्स्ट्रा घेतलं तर काखेत टोचू शकतं, म्हणून आपण 1.5 इंच ही शिलाई मार्जिन घेत असतो। 1.5 इंचापेक्षा जर जास्त घेतली तर आपल्याला काखेमध्ये कापड टोचू शकतो।
आता मी तुम्हाला अंगावरून जी मापं घेतात बरेच जण 36 साईजसाठी ते बघूयात. त्याचा चौथा भाग कसा करायचा. इथे आपल्याला 36 इंच बघायचं आहे. 36 इंचावरती टेप डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. मी तुम्हाला 36 इंच ही दाखवते. हे आहे 36 इंच. आपल्याला टेप डबल फोल्ड करायचा आहे. 36 इंचवरती आपल्याला या पद्धतीने टेप ठेवायचा आहे. जर तुम्ही अंगावरून माप घेत असाल आणि तुम्हाला त्याचा चौथा भाग काढता येत नसेल तर या पद्धतीनेही आपण चौथा भाग काढू शकतो. मी डबल फोल्ड केलेला आहे. आता परत आपण डबल फोल्ड करून घेऊयात. म्हणजे आपले जे टेपचे फोल्ड आलेले आहेत ते 4 आलेले आहेत. बघू शकता 36चा चौथा भाग आपण असाही काढू शकतो. 36चा चौथा भाग बरोबर 9 इंच आलेला आहे. म्हणजे आपण जे ब्लाऊज वरून माप घेत आहोत, जी घडी आलेली आहे आपली ब्लाऊजची ती 9 इंच आहे. यावरूनही तुम्ही काढू शकतात की 9 इंच म्हणजे 36 छाती झाली. तुम्ही जर ब्लाऊजवरून माप घेत असाल तर आपल्याला घडीचं माप हे 9 इंच टाकायचं आहे. आणि हे जे एक्स्ट्राचं आहे ते 1.5 इंच शिलाई मार्जिन असतं, ते आपल्याला घ्यायलाच लागतं. जे आपण माप मोजून घेतलं 9 इंच ते अगदी परफेक्ट फिटिंगचं माप आहे. इथे मी तुम्हाला 36 साईजवरून म्हणजेच अंगावरून माप घेऊन 36 साईजचा चौथा भाग कसा करायचा तेही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि 9 इंचाची घडी कशी घ्यायची तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजेच आपण जी घडी घेतो तयार ब्लाऊजवरून ती कशी घ्यायची तेही मी तुम्हाला यामध्ये डिटेल सांगितलेलं आहे. आता आपण शोल्डर मोजून घेऊयात. शोल्डर मोजण्यासाठी आपल्याला व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची आहे. इथे आपण व्यवस्थित घडी केलेली आहे. हुक असे व्यवस्थित बंद करून घ्यायचे आहेत. इथे मी व्यवस्थित घडी केलेली आहे ब्लाऊजची. आता आपण शोल्डर मोजून घेऊयात. शोल्डर मोजताना आपल्याला दोघं बाहीच्या जॉईंट पासून मोजायचं आहे. म्हणजेच ह्या बाहीचा जॉईंट पासून तर समोरच्या बाहीच्या जॉईंट पर्यंत मोजून घ्यायचं आहे. म्हणजेच दुसऱ्या बाहीच्या जॉईंट पर्यंत. इथे 36 साईजचं जे मी ब्लाऊज घेतलेलं आहे कटोरीचं त्याचं शोल्डर आहे 10 इंच. 10चा आपल्याला निम्म करायचं आहे. बघू शकता मी शोल्डर कशा पद्धतीने मोजून घेतलेला आहे. ह्या बाहीचा जॉईंट पासून तर त्या बाहीचा जॉईंट पर्यंत आपण शोल्डर मोजलेला आहे. इथे आपलं तयार ब्लाऊजचं शोल्डर आलेलं आहे 10 इंच. 10चा आपल्याला निम्म करायचं आहे. म्हणजेच 5 इंच. 5 मध्ये आपण अर्धा इंच ॲड करत असतो. जेव्हा आपण दोघं साईडच्या बाहेर जॉईंट करतो त्यात शिलाई मार्जिन जातं, म्हणून आपल्याला अर्धा इंच हे ॲड करून घ्यायचं असतं. इथून तर इथपर्यंत आपण शोल्डर मोजून घेतलेला आहे. ब्लाऊजवरून जेव्हा आपण शोल्डर मोजतो त्यावेळेला आपल्याला ब्लाऊजची व्यवस्थित घडी करायची असते. इथे आपण शोल्डर कसं मोजायचं तेही अगदी परफेक्ट असं सांगितलेलं आहे. आता आपण गडारुंदी कशी मोजायची ते बघूयात. इथून तर इतकी आपल्याला गडारुंदी मोजून घ्यायची असते. म्हणजेच आपला जो गळ्याचा जेवढा ओपन भाग आहे तेवढा आपण मोजून घेणार आहोत. बघू शकता 5 इंच इथे मी गडारुंदी घेतलेली आहे. 5चा निम्म घ्यायचा आहे आपल्याला. 2.5 इंच मी इथे गडारुंदी घेतलेली आहे. पण हा माझा डीप गडा नाही आहे, हा नॉर्मल गोल गडा आहे. तुम्हाला जर डीप गडा घ्यायचा असेल तर 2.25 ते 2 इंच घ्यायचे आहे. आता मी तुम्हाला जसं सांगितलं की 5चा आपल्याला निम्म करायचं आहे. म्हणजेच 2.5 इंच. आपण जी नेहमी गडारुंदी घेत असतो ती 2.5 इंच घेत असतो. पण मी नॉर्मल गड्यासाठी ही 2.5 इंच गडारुंदी दाखवत असते. आपल्याला जर डीप गडा घ्यायचा आहे तर आपल्याला गडारुंदी ही 2.25 इंच घ्यायची असते. मी इथे 2.5 इंच गडारुंदी लिहून घेतलेली आहे. हा गडा आपला नॉर्मल आहे. तुम्ही डीप गडाही घेऊ शकतात. डीप गड्यासाठी आपल्याला शोल्डरमध्ये थोडे चेंजेस करायचे असतात. म्हणजे जो गडारुंदी आहे त्यात आपण थोडे चेंजेस करून घेत असतो. आता आपण पुढचा गडा मोजून घेऊयात. इथे आपली गडारुंदी किती इंच आहे ते आपण बघितलेलं आहे आणि कशा पद्धतीने मोजून घेतलं तेही आपण बघितलेलं आहे. आता आपल्याला गडा या पद्धतीने मोजायचा आहे. मी इथे स्केल ठेवलेली आहे आणि जो आपला शोल्डरचा जॉईंट आहे तिथून आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि आपल्याला गडा मोजून घ्यायचा आहे. बघा इथं जो गडा आहे पुढचा तो 6.5 इंचचा आलेला आहे. स्केल ठेवल्यामुळे आपलं मेजरमेंट अगदी परफेक्ट येतं. कमी किंवा जास्त होत नाही. तर आपण त्यात अर्धा इंच वाढवून घेणार आहोत. पुढच्या गड्यामध्येही आपण अर्धा इंच वाढवून घेत असतो. हे आपण तयार ब्लाऊजवरून गडा मोजून घेतलेला आहे. त्याचा गडा आहे 6.5 इंच.
प्लस आपल्याला त्यात अर्धा इंच ॲड करायचं आहे, म्हणजेच आपण जो गळा कट करणार आहोत तो 7 इंच उंचीचा असणार आहे. पुढच्या गळ्यात आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं असतं आणि पाठीमागच्या गळ्यातही, कारण आपण जेव्हा हे शोल्डर जॉईन करतो त्यात आपलं शिलाई मार्जिन जातं, म्हणून आपण पुढच्या गळ्यात आणि मागच्या गळ्यात अर्धा इंच हे ॲड करून घेत असतो. आपला इथे गळा मोजून झालेला आहे. आता आपण मुंडा मोजूयात. सेम पद्धतीने आपण इथे मुंडा मोजून घेत असतो. मी ते स्केल ठेवलेली आहे. स्केल आपल्याला जे काखेत बाहीचा जॉईंट आहे तिथून आपल्याला स्केल अशी सरळ ठेवायची असते आणि मुंडा मोजून घ्यायचा असतो. इथे जो तयार ब्लाऊजचा मुंडा आहे तो 5.5 इंचाचा येत आहे. जो जॉईंट आहे तिथून आपण मुंडा मोजून घेत असतो. स्केल ठेवून घेतल्यामुळे मुंडा आपल्याला व्यवस्थित मोजता येतो आणि तुम्ही जर स्केल ठेवून मुंडा मोजत नसाल तर आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. चॉकने आपण लाईन मारूनही मुंडा मोजून घेऊ शकतो. इथे आपला जो मुंडा आहे तो 5.5 इंचाचा आलेला आहे. त्यात आपण अर्धा इंच ॲड करून घेऊ शकतो, म्हणजेच आपण जो मुंडा घेणार आहोत तो 6 इंचाचा घेणार आहोत. इथे मुंडा कसा मोजून घ्यायचा तेही मी परफेक्ट सांगितलेलं आहे. आता आपण पाठीमागचा गळा मोजून घेऊयात. पाठीमागचा गळा मोजून घेण्यासाठी मी इथे घडी करून घेत आहे ब्लाऊजची. आपल्याला या पद्धतीने ब्लाऊजची घडी करूनच मागचा गळा मोजून घ्यायचा आहे. सेम पद्धतीने मी ते स्केल ठेवत आहे. जिथं आपली गळ्याची टीप आहे तिथून आपल्याला अशा पद्धतीने स्केल ठेवायची आहे आणि शोल्डर पासून आपल्याला हा गळा मोजून घ्यायचा आहे. ही खूप सोपी पद्धत आहे गळा मोजून घेण्याची. या पद्धतीने आपण जर गळे मोजून घेतले किंवा मुंडा मोजून घेतला तर आपलं जे माप आहे ते अगदी परफेक्ट येतं. इथे जो पाठीमागचा गळा आहे तो 10.5 इंचाचा आलेला आहे. त्यात आपण अर्धा इंच हे ॲड करून घेत असतो. 10.5 इंच आपला पाठीमागचा गळा आहे. त्यात अर्धा इंच आपल्याला ॲड करायचं असतं, म्हणजेच पाठीमागचा गळा आहे तो 11 इंचाचा आहे. तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून माप घेऊन गळा कमी किंवा जास्त करून घेऊ शकता. आता आपण बाहीची उंची मोजून घेऊयात. इथे मी अस्तरच्या बाहीची उंची मोजून घेत आहे, म्हणजे जे ब्लाऊजचं मी माप घेत आहे ते अस्तरचं आहे. इथे जी अस्तरची बाही आहे ती 4 इंचाची आलेली आहे. 4 इंच आहे बाहीची उंची. तुम्ही बाहीची उंची कमी किंवा जास्त करू शकता. आपल्याला अस्तरच्या बाहीसाठी फक्त अर्धा इंच हे वाढून घ्यायचं असतं. 4 इंचची आपली अस्तरची बाही प्लस आपण अर्धा इंच वाढवून घेणार आहोत, म्हणजेच आपली जी बाहीची उंची आहे ती 4.5 इंच आहे. मी ते लिहूनही दाखवते. अस्तरची आपली ही बाही आहे आणि तुम्ही जर बिना अस्तरची बाही कट करत असाल किंवा त्याचं माप घेत असाल तर त्यासाठी आपल्याला 1.5 इंच हे शिलाई मार्जिन वाढवायचं असतं. 1.25 ते 1.5 इंच आपल्याला मार्जिन वाढवायचं असतं. मी ते अस्तरचं होतं म्हणून अर्धा इंच वाढवून घेत आहे. आता आपण दंडघेर मोजून घेऊयात. बाहीचा दंडघेर आहे 6.5 इंच, म्हणजेच आपला जो बाहीचा गोल राऊंड आहे तो 13 इंचाचा आहे. हा जो गोल राऊंड आहे आपला दंडघेरचा, तुम्ही जर अंगावरून माप मोजून घेत असाल आणि तुमचा दंडघेर जर 13 इंच येत असेल तर त्याचा आपल्याला निम्म करायचं आहे बाहीवरती माप टाकण्यासाठी. 6.5 इंचाचा आपला दंडघेर आहे. त्यात आपण 1.5 इंच हे शिलाई मार्जिन वाढवत असतो. 1.5 इंचापेक्षा जास्त वाढवलं तर बऱ्याचदा आपल्याला ते बाहीच्या इथं टोचत असतं, म्हणून शक्यतो 1.25 ते 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन वाढवत असतो. म्हणजेच आपली बाहीचा जो दंडघेर आहे तो शिलाई मार्जिन वाढून 8 इंचाचा येईल. आता आपण कमर मोजून घेऊयात. कमरेचं माप नेहमी आपल्याला हुक पट्टीपासून तर आयपट्टीपर्यंत पूर्ण गोल राऊंडमध्ये मोजून घ्यायचं असतं. बघू शकता मी कशा पद्धतीने राऊंडमध्ये माप मोजून घेत आहे. तुम्ही घडीचंही मोजून घेऊ शकता. जिथपर्यंत आपली घडी आलेली आहे तिथपर्यंत कमरेची. इथे आपलं जे कमर आहे पूर्ण गोल राऊंड कमरेचा तो 30 इंच आलेला आहे. 30चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे, म्हणजेच आपण जेव्हा पेपर कटिंग करू त्यावेळेला आपल्याला घडीसाठी हे माप लागतं. 30 इंचाचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे. टेप मी या ठिकाणी फोल्ड करून घेतलेला आहे. डबल फोल्ड आपला टेप झालेला आहे. आता आपण परत एकदा फोल्ड करून घेऊयात, म्हणजेच आपले टेपचे 4 फोल्ड आले पाहिजे. आता आपण बघूयात 30 इंचाची जी घडी आहे कमरेची ती किती येईल.
आपली 30 इंचाची जी कमरेची घडी येणार आहे ती 7.5 इंच येणार आहे. तुम्ही या पद्धतीने जर अंगावरून माप घेत असाल तरी काढता येतं आणि तुम्ही छातीचं मापही अंगावरून घेतलं तरीही तुम्ही या पद्धतीने फोल्ड करून चौथा भाग काढू शकतात. 7.5 इंच आपलं कमरेचं माप आलेलं आहे, म्हणजेच चौथा भाग 30 साईजचा. त्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतलेलं आहे. हे अर्धा इंच आपण जो मागचा टक्स घेतो त्यासाठी वाढवून घेतला आहे आणि हे 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे. हे अर्धा इंच आहे ते आपल्याला पाठीमागच्या भागासाठी कंपल्सरी हे वाढवायला लागतं. जो हा पाठीमागचा टक्स येतो त्यासाठी आपण हे अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असतो. समजा आपण जर कमरेत ते अर्धा इंच एक्स्ट्रा नाही घेतलं तर आपला पुढचा आणि पाठीमागचा भाग कमी किंवा जास्त होऊ शकतो, म्हणून आपल्याला ते अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता 7.5 प्लस अर्धा इंच 8 आणि प्लस 1.5 इंच अशी 9.5 इंचाची आपली घडी येणार आहे. इथे मी तुम्हाला चौथा भागही दाखवला आहे आणि घडीचं मापही दाखवलेलं आहे. मी इथे एक पेपर घेतलेला आहे. पेपर मी इथे सिंगल घेतलेला आहे. सर्वात आधी आपण पाठीमागचा भाग कट करणार आहोत. तुम्ही जर डबल पेपर घेत असाल तर बंद बाजू ही आपल्या साईडने घ्यायची आहे आणि ओपन बाजू समोरच्या साईडने. सर्वात आधी आपण इथे उंची मोजून घेऊयात. आपल्या जे तयार ब्लाऊजची उंची आहे ती 14 इंच आहे. त्यात मी 1 इंच वाढून 15 इंच वरती टिक केलेला आहे. तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या उंचीवरून माप घेऊ शकता. दोघं साईडला आपण 15-15 इंच वरती टिक केलेला आहे. आता आपण लाईन मारून घेऊयात. मी इथे 15-15 इंच वरची जे टिक करून घेतलेलं आहे तिथं लाईन मारून घेतलेली आहे. आता आपण जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो कट करून घेणार आहोत. तुम्ही उंचीमध्ये कमी किंवा जास्त करू शकता. तुमच्या ब्लाऊजवरून उंची घ्यायची आहे आणि त्यात आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन हे वाढवून घ्यायचं आहे. इथे कटोरी ब्लाऊजच्या मापावरून प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं कट करायचं ते सांगत आहे. तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊजवरून जरी कट केलं माप घेऊन तरीही आपल्याला या पद्धतीनेच कट करायचं आहे. 1 इंच मी ते वाढवून घेतलेलं आहे. दोघंही साईडला आपलं 1-1 इंच वाढवून घेतलेलं आहे. इथे आपण उंचीचं माप परफेक्ट असं टाकून दिलेलं आहे. आता आपण शोल्डर मोजून घेऊयात. आपलं जे तयार ब्लाऊजचं शोल्डर आहे ते 5 इंच आहे. त्यात आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं असतं, म्हणजे 5.5 इंच आपण शोल्डर घेणार आहोत. तुम्ही तुमच्या तयार ब्लाऊजवरून माप घ्यायचं आहे आणि त्यात अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. शोल्डरचं माप घेताना आपल्याला त्याचा निम्म करायचा असतो. समजा तुमचं जर शोल्डर असेल 12 इंच तर त्याचा आपल्याला निम्म करायचं आहे 6 इंच आणि त्यात आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. मी इथे डीप गळा घेणार आहे म्हणून 2.25 इंच गळा रुंदी घेत आहे. तुम्ही जर नॉर्मल गोल गळा घेत असाल तर त्यासाठी गळा रुंदी आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे. गळ्याची उंची आहे 10.5 इंच. मी 11 इंच वरती टिक करत आहे, म्हणजेच अर्धा इंच आपण इथे वाढवून घेतलेला आहे. मी तुम्हाला परत एकदा गळ्याच्या रुंदीविषयी सांगत आहे की तुम्ही जर नॉर्मल गळा घेत असाल 7, 8 किंवा 9 इंचाचा तर तुम्हाला 2.5 इंच ही गळा रुंदी घ्यायची आहे. आपण 9 इंचाच्या पुढे जर गळे घेतले आणि डीप गळे घेतले तर आपल्याला 2.25 इंच ही गळा रुंदी घ्यायची आहे. ही डीप गळ्यासाठी आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. 2.25 इंच प्लस आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. इथे आपण जर गळा छोटा घेत असाल म्हणजे 7 इंच, 8 इंच किंवा 9 इंच तर त्यासाठी आपल्याला गळा रुंदी ही 2.5 इंच घ्यायची आहे आणि 9 इंचाच्या पुढे जर तुम्ही डीप गळा घेत असाल तर त्यासाठी आपल्याला गळा रुंदी ही 2.25 इंच घ्यायची आहे. मी इथे डीप गळा घेणार आहे म्हणून 2.25 इंच ही गळा रुंदी घेतलेली आहे. आता आपण डीप गळ्यावरती टिक करून घेऊयात. डीप गळ्यासाठी आपल्याला 2.25 इंच प्लस अर्धा इंच खालच्या साईडला वाढवून घ्यायचं आहे. हे जे आपण खालच्या साईडला वाढवून घेतलेलं आहे ते डीप गळ्यासाठी आहे. हे डीप गळ्यासाठी आपण एक्स्ट्राचं वाढवून घेतलेलं आहे. इथे मी लाईन मारून घेतलेली आहे. हे अर्धा इंच आपण जे वाढवलेलं आहे ते वरच्या साईडला वाढवत नाही. वरच्या साईडला आहे तेवढीच आपण गळा रुंदी ठेवलेली आहे. फक्त आपल्याला डीप गळ्यासाठी हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं. हे जे अर्धा इंच आहे जर तुम्ही डीप गळा घेत असाल तरच वाढवायचं आहे. तुम्हाला जर नॉर्मल गळा हवा असेल तर तुम्ही गळा रुंदी ही 2.5 इंच घ्यायची आहे. इथे मी जी गळा रुंदी घेतली आहे ती 2.25 इंच आणि हे जे डीप गळ्यासाठी घेतलेलं आहे ते अर्धा इंच, म्हणजेच आपली पूर्ण गळा रुंदी आलेली आहे. डीप गळ्यासाठी
ती 2.25 इंच आलेली आहे. आपल्याला फक्त गळ्याच्या साईडने जिथं आपण आकार देतो तिथूनच हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. वरच्या साईडने आपल्याला 2.25 इंच ही गळा रुंदी ठेवायची आहे. हा आहे आपला डीप गळा. इथे आपण डीप गळा घेणार आहोत. डीप गळ्यासाठी आपल्याला हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला डीप गळ्यासाठी आणि स्मॉल गळ्यासाठी काय काय चेंजेस करायचे ते सांगितलेलं आहे. आपल्याला गळ्याला डीप गळ्यासाठी फक्त खालच्या साईडनेच अर्धा इंच वाढवायचं आहे. वरती जी गळा रुंदी आहे ती तेवढीच ठेवायची आहे. मी इथे गळा रुंदी 2.5 इंच लिहून घेतलेली होती, पण मी गळा तिथं नॉर्मल घेतलेला आहे म्हणून 2.5 इंच गळा रुंदी आहे. आपण इथं डीप गळा घेणार आहोत म्हणून जी गळा रुंदी आहे आपली ती 2.25 इंच घेतलेली आहे. आता आपण मुंडा मोजून घेणार आहोत. मी इथे 5.5 इंच मुंडा घेणार आहे. इथेही आपण 5.5 इंचवरती टिक करून घेऊयात. आपलं जेवढं शोल्डर आहे तेवढंच आपल्याला या पद्धतीने टिक करायचं आहे. आणि मुंडा तुम्ही ब्लाऊजवरून माप घेऊन अर्धा इंच वाढवू शकतात, पण मी इथे जेवढा मुंडा आहे तेवढंच व्यवस्थित ठेवणार आहे, कारण आपण 1/2 इंच खालच्या साईडला नंतर वाढवून घेणार आहोत. आणि तुम्हाला जर काखेमध्ये ब्लाऊज जास्त टाईट होत असेल तर तुम्ही 5.5 इंचमध्ये अर्धा इंच वाढवून घेऊ शकतात. म्हणजेच जेव्हा तुम्ही ब्लाऊजवरून माप घेतात तेव्हा 5.5 इंच जर तुमचा मुंडा असेल तर त्यात तुम्ही अर्धा इंच वाढून 6 इंचवरती टिक करू शकता. गळ्याच्या साईडने आपण 1/2 इंच टिक केलेला आहे आणि या पद्धतीने लाईन मारून घेतलेली आहे. बऱ्याच जणांच्या आर्महोलला चुन्या पडतात, कापड गोळा होतं, त्यासाठी आपण हे 1/2 इंच गळ्याच्या साईडला टिक करून घेत असतो. आता आपण साईज म्हणजेच घडीचं माप टाकूयात. जे 9 इंच आपण घडीचं माप घेतलेलं आहे, इथे मी 9 इंचवरती टिक करत आहे. 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. नेहमी आपण ब्लाऊजमध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असतो. हे जे 9 इंच आहे ते आपलं बॉडी मेजरमेंट आहे, अगदी परफेक्ट ते. आता आपण लाईन मारून घेऊयात. इथे मी लाईन मारून घेत आहे. इथे आपण मुंड्याला लाईन मारून घेतलेली आहे. घडी घेतलेली आहे 9 इंच आणि त्यात 1.5 इंच आपण वाढवून घेतलेला आहे. आणि हे जे 1/2 इंच आहे, बऱ्याच जणांच्या आर्महोलला चुन्या पडतात, कापड गोळा होतं, म्हणून ते 1/2 इंच आपण टिक करून घेत असतो. आता आपण गळ्याच्या साईडला 1/2 इंच कमी करून घेऊयात. बऱ्याच जणांचं शोल्डर गळण्याचा प्रॉब्लेम असतो, त्यासाठी आपल्याला 1/2 इंच कमी करून घ्यायचं आहे. डीप गळ्याचे बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम असतात शोल्डर गळण्याचे, त्यासाठी आपण 1/2 इंच कमी करून घेत असतो. इथे आपण 1/2 इंचवरती टिक करायची आहे. हे आपण 1/2 इंचवरती का टिक करतो? बऱ्याच जणांच्या काखेमध्ये ब्लाऊज टाईट होतं, त्यासाठी आपल्याला 1/2 इंच हे टिक करायचं असतं. आणि आपलं हे 1/2 इंच टिक केल्यामुळे आपला जो आर्महोलला आकार येतो तोही खूप छान येतो. इथे आपण 1 इंचवरती टिक करून घेऊयात. इथून पुढे अर्धा इंच, इथून आपण 1 इंचवरती केलेलं आहे आणि हे अर्धा इंचवरती केलेलं आहे. आता आपण कमर मोजून घेऊयात. इथं आपण मुंडा मोजून घेतलेला आहे आणि घडी व्यवस्थित टाकून घेतलेली आहे. आता आपण कमरेची घडी टाकूयात. कमर आहे 7.5 इंच, म्हणजेच आपण जो 30 इंच मोजून घेतलेला आहे त्याचा चौथा भाग 7.5 इंच, हे अर्धा इंच मागचा टक्स आणि हे 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे जे अर्धा इंच आपण वाढवून घेतलेलं आहे ते पाठीमागच्या टक्सचं आहे आणि 1.5 इंच आपण जे वाढवलेलं आहे घडीमध्ये ते 1.5 इंच आपल्याला खालीही कमरेत वाढवून घ्यायचं असतं. आणि हे अर्धा इंच आपण पाठीमागच्या टक्ससाठी वाढवून घेत असतो. आणि तुम्ही जर घडीमध्ये 1.25 इंच वाढवलं तर आपल्याला कमरेतही 1.25 इंच वाढवायचं आहे. जेवढं आपण घडीत वाढवलेलं आहे तेवढंच आपल्याला कमरेतही वाढवायचं आहे. हे जे 1.5 इंचवरती मी लाईन मारून घेतलेली आहे हे शिलाई मेजरमेंट आहे आपलं. इथे मी लिहून घेते. 36 साईजची जी घडी आहे आपली ती आहे 9 इंच. 9 इंचमध्ये आपण जे 1.5 इंच हे लाईन मारून घेतलेले आहे ते शिलाई मेजरमेंट आहे. हे जे 9 इंच आपण मोजून घेत असतो ते आपलं अगदी बॉडी मेजरमेंट असतं. त्यात 1.5 इंच आपल्याला शिलाईसाठी वाढवून घ्यायचं असतं, म्हणजे फिटिंगसाठी ज्या टिपा येतात त्यासाठी आपण हे 1.5 इंच वाढवून घेत असतो.
म्हणजे 9 + 1.5 आपली जी पूर्ण घडी आलेली आहे 1.5 इंच वाढवून ती 10.5 इंचाची आलेली आहे. ती 1.5 इंच ही मी लिहून घेते. शिलाई मार्जिन आहे म्हणजेच तुमचं लक्षात येईल. इथे आपण जे अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे हा पाठीमागच्या टक्ससाठी आहे. हे आहे अर्धा इंच. आता आपण मुंड्याला आकार देऊन घेऊयात. आपल्याला मुंड्याला आकार देताना जे 1/2 इंच आपण खाली टिक केलं होतं तिथून आकार द्यायचा आहे. ते 1/2 इंच खाली टिक केल्यामुळे आपला जो मुंड्याचा आकार आहे तो अगदी परफेक्ट असा येतो. इथे आपला मुंड्याचा आतला आकार देऊन झालेला आहे म्हणजे हा पुढचा आकार आहे. आता आपण जिथे 1/2 इंच वरती टिक केलेला आहे तिथूनच आपल्याला दुसरा आकारही द्यायचा आहे. आपल्याला आकार देताना 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडूनच हा आकार द्यायचा असतो. इथे आपले मुंड्याचे दोघही आकार देऊन तयार झालेले आहेत. हा जो आकार आहे तो 1 इंचाचा आहे आणि आपण हे 1.5 इंच सोडूनच मी तुम्हाला सरळ करून दाखवते. हे जे 1.5 इंच आहे ते आपले सेम आकार आले पाहिजे. 1.5 इंचाच्या पुढूनच आपल्याला हे वेगवेगळे आकार द्यायचे असतात. हे 1.5 इंच आपल्याला सेम आकार का द्यायचे असतात तेही मी तुम्हाला सांगते. इथे मी ब्लाऊज घेतलेला आहे आणि हे बाहीचे जे जॉईंट आहेत आपले हे समोरासमोर येण्यासाठी आपल्याला 1.5 इंच हे दोघही आकार सेम घ्यायचे आहेत. आपण जर हे आकार वेगवेगळे स्टार्ट पासून घेतले तर आपले हे जॉईंट आहेत ते वेगवेगळे जॉईंट होतात म्हणजेच खालीवरती जॉईन होऊ शकतात. म्हणून आपल्याला हे 1.5 इंचावरती सेम आकार देऊन घ्यायचा असतो म्हणजेच एकच आकार देऊन पुढे वेगवेगळे करायचे असतात. आता आपण गड्याला आकार देऊन घेऊयात. इथे 1 इंच वरती मी टिक केलेला आहे. मी इथे डीप गळा कट करणार आहे. डीप गळ्याला आपण इथे आकार दिलेला आहे. आता आपण पाठीमागचा टक्स स्टिक करून घेणार आहोत जे आपण हे अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. इथे मी 4.5 इंच रुंदी घेत आहे टक्सची कारण मी इथे डीप गळा घेणार आहे. डीप गळ्यासाठी आपल्याला 4.5 इंच टक्सची रुंदी घ्यायची आहे आणि 4.5 इंच टक्सची उंची घ्यायची आहे. डीप गळ्यासाठी आपल्याला 4.5 इंच हे टक्स रुंदी घ्यायची आहे आणि नॉर्मल गळ्यासाठी आपल्याला ही टक्स रुंदी 4 इंच घ्यायची आहे. इथे मी टक्सची उंची 4.5 इंच घेतलेली आहे. आपल्याला पाव इंच साईडने टिक करून घ्यायचा आहे. मी जसं केलं त्याच पद्धतीने म्हणजे आपला हा पाठीमागचा जो टक्स आहे तो अर्धा इंचचा येतो. म्हणून आपण पाठीमागच्या भागामध्ये अर्धा इंच हे एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं असतं. आता आपण कट करून घेऊयात. आपल्याला हा बाहेरचा भाग कट करायचा आहे ती म्हणजेच हा पाठीमागचा भाग आहे आणि आपण जे पाव इंच खालच्या साईडला टिक केलेलं आहे ते कट करून घेत आहोत. इथे आपला पाठीमागचा मुंडा कट झालेला आहे. आता आपण साईडचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तोही कट करून घेऊया. इथे मी साईडचा एक्स्ट्राचा भाग कट केलेला आहे. आता आपण गळा कट करून घेऊयात. इथे आपण डीप गळा कट करत आहोत. तुम्ही नॉर्मल गोल गळा घेऊ शकता किंवा गळ्याला कुठलाही आकार देऊन घेऊ शकता. इथे मी डीप गळा कट केलेला आहे. आता आपण जे गळ्याच्या साईडने पाव इंच कमी करून घेतलेला आहे तेही कट करून घेऊया. इथे आपला पाठीमागचा भाग कट झालेला आहे. इथे आपला 36 साईजचा प्रिन्सेस कटचा पाठीमागचा भाग कट झालेला आहे. आता आपण पुढचा भाग कट करूयात. इथे मी एक पेपर घेतलेला आहे त्याच वरती आपल्याला हा पाठीमागचा भाग ठेवायचा आहे. मी ते पाठीमागचा भाग ठेवत आहे. आता आपण पाठीमागच्याच भागावरून पुढच्या भागात टिक करून घेणार आहोत. सर्वात आधी मी इथे मुंडा टिक करून घेत आहे. नंतर साईड जी साईज आहे आपल्याला तीही टिक करून घ्यायची आहे. नंतर आपण यामध्ये काही इंच वाढवून घेणार आहोत. उंचीही आपल्याला टिक करून घ्यायची आहे. इथे मी उंची साईज आणि मुंडा टिक केलेला आहे. आता आपण गळ्या रुंदीलाही थोडं टिक करून घेऊयात आणि जे आपण पाव इंच गळ्याच्या साईडने कमी केलं तिथेही टिक करून घेऊयात. मी ते गळा रुंदीलाही टिक करून घेतलेलं आहे. या पद्धतीने टिक करून घेतल्यामुळे आपले जे शोल्डरचे दोघं जॉईंट आहेत ते अगदी परफेक्ट असे तयार होतात. परत आपण एकदा मोजून घेऊयात. बघा आपलं जे शोल्डर आहे ते अगदी बरोबर 5.5 इंच आलेलं आहे. गळा रुंदीही आपली बरोबर 2.25 इंच आलेली आहे.
इथूनही आपण 5.5 इंचवरती टिक करून घेऊयात. इथूनही 5.5 इंच. इथे आपण मुंड्याला 5.5 इंचवरती टिक करून घेतलेली आहे. इथे आपण मुंडा फक्त 5.5 इंच घेतलेला आहे, कारण इथे आपण 1/2 इंच खालच्या साईडला टिक करून घेतलेलं होतं. आणि तुम्ही जर 1/2 इंच खालच्या साईडला टिक नाही करणार असाल तर आपल्याला 6 इंच मुंडा घ्यायचा आहे. पण या पद्धतीनेही जरी तुम्ही मुंडा घेतला तर आपला मुंडा आहे तो परफेक्ट बसतो, जास्त होत नाही किंवा कमी होत नाही. इथे आपण 1/2 इंचवरती टिक करून घेऊया, जसं की आपण पाठीमागच्या भागावरती केलेलं आहे. इथे आपण लाईन मारून घेऊयात. मी इथे क्रॉस लाईन मारून घेत आहे या पद्धतीने. आता आपण इथे 1 इंचवरती टिक करून घेऊयात. हा आहे आपला पुढचा भाग. पुढच्या भागाला इथे 1 इंचवरती टिक करायची आहे आणि हा आहे आपला पाठीमागचा भाग. आता आपण मुंड्याला आकार देऊन घेऊयात. आपल्याला या पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. इथे आपला मुंड्याला आकार देऊन झालेला आहे. आता आपण पुढचा गळा टिक करूयात. आपल्या पुढच्या गळ्याची जी उंची आहे तयार ब्लाऊजची ती 6.5 इंच आहे. त्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवणार आहोत, म्हणजे 7 इंचवरती मी ते टिक करून घेत आहे. सव्वा 2 इंच गळा रुंदी आणि पुढचा गळा आपण डीप घेणार आहोत, म्हणून अर्धा इंच आपल्याला पुढच्या साईडला टिक करायचा आहे. आपण 1/2 इंच ते अर्धा इंच टिक करू शकतो. जर तुम्हाला नॉर्मल डीप हवा असेल तर तुम्ही 1/2 इंच टिक करून घ्यायचं आहे. 1/2 इंच ते अर्धा इंचच्या आत आपण टिक करून घेऊ शकतो. मी नॉर्मल गळाही तुम्हाला दाखवते. हा आहे आपला नॉर्मल गळा. इथेही आपण लाईन मारून घेऊया. तुम्हाला जर नॉर्मल गोल गळा कट करायचा असेल तर आपल्याला गळा रुंदी ही 2.5 इंच घ्यायची आहे. जर आपण पाठीमागे 2.5 इंच घेतलेली आहे तर पुढेही आपल्याला 2.5 इंच घ्यायची असते. आणि आपण जर पाठीमागच्या भागाला 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे तर आपल्याला पुढच्या भागालाही 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे. आणि तुम्ही जर पाठीमागच्या भागाला 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे तर आपल्याला इथे 2.25 इंच घ्यायची आहे. आणि त्यात हे 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे. हे डीप गळ्यासाठी आपण 1/2 इंच वाढवून घेतलेलं आहे. 1 इंचवरती आपण इथे टिक करून घेऊयात. ही 1 इंचवरती टिक आपल्याला गळ्याला आकार देण्यासाठी करायची असते. इथे मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. इथे आपण पुढच्या गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. हा आहे आपला पुढचा डीप गळा. मी ते मुंडा 5.5 इंचच घेतलेला आहे 36 साईजसाठी. तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून मुंडा मोजून त्यात अर्धा इंच वाढवून घेऊ शकतात. म्हणजेच तुमचं जे ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट असं बसत असेल त्यावरून तुम्ही मुंडा घ्यायचा आहे आणि त्यात अर्धा इंच प्लस करायचा आहे. इथं आपल्याला प्रिन्सेस कटसाठी पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागासाठी काही इंचेस वाढवून घ्यायचे असतात. इथे आपण काखेमध्ये अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे, जे आपण कटोरी जॉईन करतो त्यासाठी. म्हणजेच जी प्रिन्सेस कटची कटोरी जॉईन करतो त्यासाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं. इथे आपण 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे कमरेत आपण 1.5 इंच जो आपला मेन टक्स येतो त्यासाठी 1.5 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं असतं. मी ते 1.5 इंच वाढवलेलं आहे. पाठीमागच्या भागावरची ही आपण रुंदी घेतलेली आहे आणि त्यात आपण 1.5 इंच ही शिलाई मार्जिन वाढवलेला आहे. म्हणजे जो आपला मेन टक्स येतो तो 2.25 तर 2 इंचाचा असतो. त्यासाठी आपल्याला या पद्धतीने वाढवून घ्यायचं असतं. फक्त आपण ही प्रिन्सेस कटसाठी वाढवून घेत असतो. इथे आपण 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे. टक्ससाठी एवढं आपलं कट होऊन जातं इथे, म्हणून आपल्याला साईडला 1.5 ते 2.25 इंच वाढवून घ्यायचं असतं. 1.5 इंच का वाढवलं, जो आपला हा टक्स असतो तो इथं येतो, तो 1.5 ते 2 इंचाचा असतो. त्यासाठी आपण हे 1.5 इंच वाढवून घेत असतो. आता आपण खालच्या साईडला अर्धा इंच वाढवून घेऊयात. आणि तुम्ही जर अस्तरचं कट करत असाल तर त्यासाठी आपल्याला अर्धा इंचपेक्षा थोडं जास्त वाढवायचं आहे. हे मी ते अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे. या साईडने हे अर्धा इंचवरती टिक करून घेऊयात आणि आपण लाईन मारून घेऊयात. दोघं साईडला जे अर्धा इंचवरती टिक केलेलं आहे
तिथे लाईन मारून घ्यायची आहे। इथे मी लाईन मारून घेतलेली आहे। आपण आता ही जॉईन करून घेऊयात। आपल्याला पाठीमागच्या भागापेक्षा उंचीमध्ये अर्धा इंच पुढच्या साईडला वाढवून घ्यायचं आहे आणि इथे आपण 1.5 इंच, इथे आपण अर्धा इंच हे आपल्याला इथे वाढवून घ्यायचं असतं। कमरेत आपण 1.5 इंच टक्ससाठी वाढवलेलं आहे। आपल्याला हे प्रिन्सेस कटसाठी 1.5 ते 1.25 इंच कंपल्सरी हे वाढवून घ्यायचं असतं। आता आपण टक्सची उंची मोजूयात। कटोरी ब्लाऊजवरून प्रिन्सेस कट ब्लाऊजची टक्सची उंची कशी मोजून घ्यायची मी तुम्हाला सांगणार आहे। इथे आपला जो हा टक्स आहे, आपल्याला हा टक्सची उंची मोजून घ्यायची आहे। जो आपला पॉइंट असतो हा तो मोजून घ्यायचा असतो। उंची मोजण्याआधी आपण रुंदी मोजून घेऊयात। आपल्याला जो टक्सचा पॉइंट आहे तिथं टेप ठेवायचा आहे आणि या पद्धतीने मोजून घ्यायचं आहे। बघू शकतात 3.25 इंच येत आहे। आपली जी टक्सची रुंदी आहे ती 3.25 इंच येत आहे। त्यात आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवायचं आहे। तुम्ही कटोरी ब्लाऊजवरून या पद्धतीने टक्सची रुंदी मोजून घेऊ शकतात। ही खूप सोपी पद्धत आहे टक्सची रुंदी काढण्याची। आपल्याला टक्सची रुंदी मोजताना नेहमी हुकच्या साईडने मोजून घ्यायची असते। इथे आपण जी टक्सची रुंदी मोजली आहे ती 3.25 इंच आलेली आहे। त्यात आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे, म्हणजेच अर्धा इंच वाढून आपण 4.25 इंचवरती टिक करणार आहोत। इथे आपण टक्सची रुंदी घेतलेली आहे 4.25 इंच। आता आपण टक्सची उंची मोजून घेऊयात। टक्सची उंची ही आपल्याला कटोरी ब्लाऊजवरून प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी मोजून घेता येते आणि ती कशी मोजायची ते मी यामध्ये सांगत आहे। इथे आपल्याला व्यवस्थित असा ब्लाऊज ठेवायचा आहे आणि टक्सची उंची आपल्याला शोल्डर पासून टक्स पर्यंत मोजून घ्यायची आहे। जे आपले शोल्डरची जॉईंट आहे तिथून आपल्याला टक्स जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मोजून घ्यायचं आहे। इथे आपल्याला या पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि आपला जो टक्स पॉइंट आहे तिथपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचा आहे। जो आपला कटोरी ब्लाऊजचा टक्स पॉइंट आहे तो 10 इंचावरती येत आहे। 10 इंचावरती आपला टक्स पॉइंट आहे। त्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घेऊ शकतो। बघू शकता तुम्ही 10 इंच अगदी परफेक्ट येत आहे। या पद्धतीनेही आपण टक्स पॉइंट काढू शकतो। अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचा आहे, म्हणजेच आपला जो टक्स पॉइंट आहे तो 10.5 इंच घ्यायचा आहे। आणि तुमचा जर टक्स पॉइंट 10.5 इंच असेल तर तुम्ही 11 इंच घेऊ शकता। अर्धा इंच आपल्याला यामध्ये वाढवून घ्यायचं असतं। इथे आपला जो टक्स पॉइंट आहे तो 10 इंचचा आहे, पण मी इथे 11 इंचवरती टिक करून घेत आहे। तुम्ही फक्त अर्धा इंच वाढवून घेऊ शकतात। अस्तरच्या ब्लाऊजसाठी आपल्याला 1.25 तर 1 इंच वाढवून घ्यायचा असतो। तुमचा जर 10.5 इंच असेल तर 11 इंच वाढवायचा आहे आणि 11 इंच असेल तर तुम्ही 11.5 इंच वाढवायचा आहे। मी इथे जो टक्स पॉइंट आहे तो 11 इंचवरती घेतलेला आहे। इथेही आपण 4.25 इंचवरती टिक करून घेऊयात। आता आपल्याला इथे सरळ लाईन मारून घ्यायची असते। जो आपण टक्स पॉइंट काढलेला आहे माझ्या ब्लाऊजवरून, म्हणजे जे तयार ब्लाऊजवरून, तो 10 इंचाचा होता। मी इथे 1 इंच वाढवून घेतलेला आहे, पण शक्यतो आपल्याला अर्धा तर 1 इंचच वाढवायचा असतो। इथे आपण लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण टक्सची रुंदी घेऊयात। इथून आपल्याला या पद्धतीने टक्सची रुंदी घ्यायची आहे। आपण टक्सची रुंदी 2 इंचही घेऊ शकतो किंवा 2.25 इंचही घेऊ शकतो। तुम्ही 2 इंचही घेऊ शकतात किंवा 2.25 इंचही घेऊ शकतात। मी इथे 2.25 इंच टक्सची रुंदी घेणार आहे। दोघांपैकी आपण कुठलीही एक टक्स रुंदी घेऊ शकतो। इथे आपण टक्सची रुंदी 2.25 किंवा 2 इंच घेतली तरीही चालते। इथे आपल्याला या पद्धतीने हलका असा गोल आकार द्यायचा आहे आणि काखेपर्यंत टच करायचा आहे। हा आहे आपला टक्स पॉइंट। आपल्याला हा टक्स पॉइंट 10.5 ते 11 इंच घ्यायचा असतो। तुम्ही ब्लाऊजवरून देखील टक्स पॉइंट घेऊ शकतात। मी कटोरी ब्लाऊजवरून टक्स पॉइंट कसा घ्यायचा तेही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आपल्याला टक्सला या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। मी ते टक्सला या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे। हा आहे आपला प्रिन्सेस कटचा टक्स पॉइंट। इथे आपण टक्स जो घेतलेला आहे प्रिन्सेस कटचा, टक्सची रुंदी घेतलेली आहे ती 2.25 इंच घेतलेली आहे आणि शोल्डर पासून टक्सची उंची आपण ही 11 इंच घेतलेली आहे। म्हणजेच आपली टक्सची उंची येणार आहे 10.5 इंच। आपण त्यात अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। मी इथे रुंदी लिहून देते। ही टक्सची रुंदी आहे 2.25 इंच
आणि टक्सची उंची आहे शोल्डरपासून ही 11 इंच घेतलेली आहे. तुम्ही टक्सची उंची तुमच्या कटोरी ब्लाऊजवरून किंवा तुमच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजवरून मोजून घेऊ शकतात आणि त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घेऊ शकता. इथे आपली जो पॉइंट करून घेतलेला होता आपण 4.5 इंचवरती टक्ससाठी, तेही मी इथे लिहून घेतलेला आहे. आता आपण हे जे अर्धा इंच वाढवलेलं आहे तिथे टिक करून घेऊयात. इथे आपण जे अर्धा इंच वाढवलेलं होतं तिथेही टिक करून घेतलेलं आहे. हे पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं आणि हे जे 1.5 इंच आपण वाढवलेला आहे, जो मेन टक्स आहे आपला 1.25-2 इंचाचा, त्यासाठी वाढवलेला आहे. आणि हे जे आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे ते आपण जेव्हा काखेमध्ये जॉईन करतो कटोरी, त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं, म्हणून आपण ते अर्धा इंच काखेत वाढवून घेत असतो. आता आपला हा पाठीमागचा भाग कट झालेला आहे. पुढचा भाग कट करत आहोत. पुढच्या भागासाठी आपल्याला जो आतला आकार आहे तो कट करायचा आहे, म्हणजेच आपण जो 1 इंचावरती आकार देतो तो कट करत आहोत. मी परत एकदा सांगते की मुंडा तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून मोजून अर्धा इंच वाढवून घेऊ शकतात. प्रत्येकाचा ब्लाऊजचा मुंडा हा वेगवेगळा असतो. मी ते 36 साईजसाठी मुंडा 5.5 इंच घेतलेला आहे. आपल्याला 36 साईजसाठी मुंडा 5.5 ते 6 इंचाच्या दरम्यान घ्यायचा असतो. मी इथे पुढचा गडाही कट करून घेत आहे. पुढचा गडाही तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून मोजून त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घेऊ शकता. इथे आपला गडा कट झालेला आहे. आता आपण प्रिन्सेस कटची कटोरी कट करूयात. तुम्हाला जर पुढचा भाग जॉईन घ्यायचा असेल, म्हणजेच पाठीमागच्या भागाला तुम्हाला हुक आणि आयपट्टी घ्यायची असेल, तर त्यासाठी आपल्याला जेव्हा आपण हे पेपर कटिंग ठेवत असतो ब्लाऊज पीसवरती, तेव्हा आपल्याला गळ्याची साईड ही बंद बाजूवरती ठेवायची आहे. ही जी बाजू आहे ही आपल्याला बंद बाजूवरती ठेवायची आहे. गळ्याची जी साईज आहे ती आपल्याला बंद बाजूवरती ठेवून कट करायचा आहे. आणि तुम्ही जर पुढच्या साईडने हुक आणि आयपट्टी घेत असाल तर आपला जो पाठीमागचा भाग आहे पॅटर्नचा तो बंद बाजूकडून ठेवायचा असतो. आता आपण जे अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे त्याखाली जो कागद उरलेला आहे म्हणजेच पेपर, तो आपण कट करून घेतलेला आहे. आता आपण इथे आकार कट करून घेऊयात. हा आपला टक्स पॉइंट आहे. हा आकार आपल्याला व्यवस्थित कट करायचा असतो. आकार देतानाही आपल्याला अगदी व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे, तेव्हाच आपला हा टक्स पॉइंट अगदी व्यवस्थित येतो. बघू शकता इथे मी व्यवस्थित आकार देऊन कट केलेला आहे. इथे आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग तयार झालेलं आहे. आता आपण जे अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे त्या पद्धतीने क्रॉस कट करायचं आहे. इथे आपल्याला या पद्धतीने क्रॉस असं कट करून घ्यायचं आहे. इथे मी क्रॉस असं कट करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही कटोरी जॉईन केल्यानंतर जर तुम्हाला इथे थोडी एक्स्ट्राची बाजू वाटली किंवा एक्स्ट्राचा कापड वाटला तर नंतर कट करून घेऊ शकता. आता आपण जी गळ्याच्या साईडला 1/2 इंच कमी करून घेत असतो ते कट करून घेऊयात. इथे आपलं प्रिन्सेस कटचं पेपर कटिंग रेडी झालेलं आहे. इथे आपण अर्धा इंच वाढवून घेतलेलं तेही लिहून घेऊयात आणि 1.5 इंच जे वाढवलेलं आहे तेही लिहून घेऊयात. इथे अर्धा इंच आणि खाली जे 1.5 इंच वाढवलेलं आहे हा आपला टक्स पॉइंटसाठी वाढवून घेतो, जे आपलं इथे मध्ये कट होऊन जातं. हे अर्धा इंच आपण उंचीत वाढवून घेतो, ते इथेही आपण अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे. आज आपण हे प्रिन्सेस कट पेपर कटिंग कटोरी ब्लाऊजवरून माप घेऊन केलेला आहे आणि हा जो टक्स पॉइंट आहे हाही आपण कटोरी ब्लाऊजच्या मापावरून टक्स पॉइंट करून घेतलेला आहे. इथे आपला हा 36 साईजचा पाठीमागचा भाग आहे. हा आहे आपला पुढचा भाग. दोघेही भाग मी ठेवून दाखवते तुम्हाला. इथे आपण या पद्धतीने ठेवलेला आहे. हे जे अर्धा इंच आहे ते आपण उंचीमध्ये वाढवून घेत असतो. आता आपण बाही कट करूयात. बाही कट करताना आपल्याला शोल्डरच्या साईडला वरती अर्धा इंच टिक करून घ्यायचं आहे
आणि तिथून सोडून आपल्याला जो गोल राऊंड आहे मुंड्याचा तो मोजून घ्यायचा असतो। ही बाही कट करण्याची अगदी सोपी पद्धत आहे। जेवढा इंच आपला हा मुंड्याचा गोल राऊंड येईल तेवढा इंच आपल्याला बाहीची घडी घ्यायची असते। इथे आपला जो गोल राऊंड आहे मुंड्याचा तो 9.5 इंच आलेला आहे। हे अर्धा इंच वरच्या साईडला सोडून आपण जे राऊंड मोजून घेतलेला आहे तो 9.5 इंच आलेला आहे। तुम्ही तुमच्या पेपर कटिंगवरून मुंड्याचा गोल राऊंड जो आहे तो मोजून त्या पद्धतीने घडी करून घेऊ शकता। इथे जो मुंड्याचा गोल राऊंड आहे तो 9.5 इंच आलेला आहे। इथे आपल्याला जी घडी आहे ती 9.5 इंचाची घ्यायची आहे। सर्वात आधी मी ते उंची मोजून घेत आहे। 4.5 इंच मी ते उंची घेतलेली आहे बाहीसाठी। आता मी तुम्हाला घडी मोजून दाखवते। बघा 9.5 इंच मी ते घडी घेतलेली आहे। मी ते पेपर फोल्ड करून घेतलेला आहे आणि 9.5 इंच मोजून घेतलेला आहे। आता आपण 2 इंच खालच्या साईडला टिक करून घेतलेला आहे। इथे आपण लाईन मारून घेऊयात। जेवढा गोल राऊंड असेल आपला मुंड्याचा तेवढीच आपल्याला घडी घ्यायची आहे। जेवढा मुंड्याचा भाग होता तेवढी मी 9.5 इंचाची घडी घेतलेली आहे। हे जे मोजून घेत आहोत 6.5 इंच ते दंडगेर आहे आणि 1.5 इंच हे शिलाई मार्जिन आहे। इथे आपण क्रॉस लाईन मारून मी आधी 28 साईज पासून तर 48 साईज पर्यंतचे बाह्यांचे माप कशी घ्यायची त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। 1.5 इंच मी बंद बाजूकडून टिक केलेला आहे आणि ओपन बाजूकडून 1 इंच जिथे मी सरळ लाईन मारून घेत आहे। हे 1.5 इंच वरून आपल्याला हा आकार द्यायचा आहे। हा बाहीला आकार देण्याची खूप सोपी पद्धत आहे। मी इथे 1.5 इंच वरून आकार दिलेला आहे। बंद बाजूकडून आपल्याला 1.5 इंच मोजून आकार देऊन घ्यायचा असतो। मी इथे तुम्हाला हा आकार डार्क करून दाखवत आहे। मी परत एकदा सांगते, आपला जेवढा मुंड्याचा गोल राऊंड असेल तेवढाच आपल्याला बाहीची घडी घ्यायची असते। म्हणजेच आपण जेव्हा पेपर फोल्ड करून घेत असतो तेवढीच आपल्याला पेपरची घडी घ्यायची असते। इथे जो गोल राऊंड होता माझा मुंड्याचा तो 9.5 इंच आलेला आहे, तर मी बाहीची घडी ही 9.5 इंच घेतलेली आहे। उंची तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून मोजून त्यात ॲड करून घेऊ शकतात। अस्तरच्या ब्लाऊजसाठी उंचीत आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे आणि बिना अस्तरच्या ब्लाऊजसाठी आपल्याला 1.25 ते 1.5 इंच वाढवायचं आहे। आता आपण पुढचा भाग कट करून घेऊयात। पाठीमागचा भाग आपला कट झालेला आहे। इथे आपण पुढचा भागही कट करून घेऊयात। बाही ओपन करून आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा असतो। बघू शकता तुम्ही, मी इथे दोघंही भाग व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत। मी तुम्हाला परत एकदा उंची मोजून दाखवते। ही आहे 4 इंच उंची आणि अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। अस्तरच्या बाहीसाठी आपण फक्त अर्धा इंच वाढवून घेत असतो। मी आधी फुल बाहीचे व्हिडिओ देखील शेअर केलेले आहेत आणि शॉर्ट बाहीचे व्हिडिओ देखील शेअर केलेले आहेत आणि बाहीचा चार्ट देखील शेअर केलेला आहे। आता आपण ही बाही लावून बघूयात। मधोमध आपल्याला अशा पद्धतीने खाचा पाडून घ्यायचा आहे आणि आपण जिथे अर्धा इंच वरती टिक केलेली आहे तिथून आपल्याला ही बाही मोजून घ्यायची आहे। बघू शकता, अर्धा इंच जिथे टिक केला तिथून आपल्याला बाही ठेवायची आहे आणि पाठीमागच्या भागासाठी आपल्याला हा पाठीमागचाच भाग मोजून घ्यायचा असतो। बघा, आपली जी बाही आहे ती अगदी परफेक्ट आहे। थोडी एक्स्ट्रा आली आहे पण कमी नाही। आपण हे जर एक्स्ट्रा आली असेल तर तुम्ही कट करून घेऊ शकतात। अर्धा इंच किंवा पाव इंच जर तुमची बाही जास्त येत असेल तर तुम्ही जो हा भाग आहे तिथून कट करून घेऊ शकता। इथे आपली बाही जेवढा आपण गोल राऊंड आलेला होता मुंड्याचा तेवढंच माप घेऊन ही बाही कट केलेली आहे आणि ती बाही अगदी परफेक्ट अशी बसलेली आहे। इथे आपलं 36 साईजचं प्रिन्सेस कट पेपर कटिंग रेडी झालेलं आहे आणि आज आपण हे 36 साईजचं प्रिन्सेस कटचं पेपर कटिंग कटोरी ब्लाऊजवरून माप घेऊन केलेलं आहे। ही आहे आपली प्रिन्सेस कट ब्लाऊजची पेपर कटिंग। ही बाहीही आपण त्यासोबत कट केलेली आहे आज। आणि तुम्हाला जर 28 साईज पासून तर 48 साईज पर्यंत बाहींचे माप कट करायचे असतील किंवा बाहींचे माप बघायचे असतील तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। इथे आपला 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजवरून माप घेऊन 36 साईजचं प्रिन्सेस कट पेपर कटिंग कसं कट करायचं ते आपण आज सोप्या पद्धतीने बघितलेलं आहे। आणि याआधी मी 36 साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंगचा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे।
आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। याआधी मला पेपर पॅटर्नसाठी बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत। जर तुम्हाला माझे पेपर पॅटर्न हवे असतील तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा। आणि तुम्हाला जर आमच्या कटोरी ब्लाऊजच्या मापांवरून प्रिन्सेस कट ब्लाऊजचा पेपर कटिंगचा व्हिडिओ जर आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील।